नमस्कार, मी गुरुबाळ माळी. आपण पाहत आहात महाधुरळा.com यूट्यूब चॅनल. आपल्या सर्वांचं या चॅनलवर मी मनापासून स्वागत करतो. आपण रोज एका विषयावर चर्चा करतोय. आजचा राजकीय विषय आहे, मुख्यमंत्र्यांना भाजपनं खरंच धक्का दिला आहे का? हा धक्का प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीच्या रूपानं दिला आहे का, की हे राजकारण वेगळ्या वळणावर आहे? या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. प्रकाश आवाडे हे 5 वर्षापासून भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. म्हणजे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. गेले 5 वर्षे ते या पक्षात येण्याचा प्रयत्न करतायत, पण काहींच्या विरोधामुळे ते अजूनही सहयोगी सदस्यच आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी काल दिलेला बंडखोरीचा इशारा हा बरंच काही सांगून जातो. नेमकं कालच त्यांनी बंडखोरीचा इशारा दिला का? नाही, तर यापूर्वीपासूनच राहुल आवाडे जे त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती, इच्छा व्यक्त केली होती. भाजपकडे त्यांनी तिकीटही मागितलं होतं. ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहे, ती जागा सुद्धा मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. पण विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आवाडे घराण्यात बंडखोरीची भाषा येऊ लागली. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडेही तिकीट मागितलं, तसा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. या पार्श्वभूमीवर आता तारा राणी आघाडी पक्षाच्या वतीनं राहुल आवाडे मैदानात उतरतील अशी शक्यता होती. पण राहुल आवाडे यांनी थेट आपल्या वडिलांचीच म्हणजे प्रकाश आवाडे यांचीच उमेदवारी जाहीर करून एक वेगळा रंग या निवडणुकीत भरलाय. खरं तर गेल्या 5 वर्षापासून प्रकाश आवाडे हे भाजप सोबत आहेत. मग तरीही त्यांनी बंडखोरी कशी केली, या बंडखोरीला कोणाचा आशीर्वाद आहे का, हे पाहणं महत्वाचं आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून धैर्यशील माने हे तिकीट मिळवण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न करत होते, पण त्यांच्याविषयी असलेली नाराजी हे त्यामध्ये खोडा घातला जात होता. भाजपनं केलेल्या सर्वेमध्ये धैर्यशील माने यांच्याविषयी नाराजी असल्याचं स्पष्ट होत होतं. त्यामुळे त्यांना तिकीट देताना थोडासा हात आखडता घेतला जात होता. पण पहिली लढाई धैर्यशील मानेने जिंकली आणि त्यांना तिकीट मिळालं. पण गेल्या 15 दिवसात ज्या पद्धतीनं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातलं वातावरण आहे ते पाहता इथं राजू शेट्टी, सत्यजित पाटील, डी.सी. पाटील असे मातब्बर उमेदवार मैदानात उतरले. डी.सी. पाटील हे जैन समाजाचे, त्यांनी वंचितची उमेदवारी घेतलेली आहे. राजू शेट्टी यांना स्वाभिमानीची उमेदवारी घेऊन ते मैदानात उतरलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटीलांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांची जी हवा झाली, ती हवा पाहता कुठंतरी महायुतीला फटका बसेल अशी चिन्ह दिसू लागली. यातूनच प्रकाश आवाडे यांची उमेदवारी पुढे आल्याचे समजते. कारण ज्या पद्धतीनं हातकणंगले मतदारसंघात गेल्या 8 दिवसात हालचाली सुरू आहेत, त्यामध्ये कुठंतरी महायुती ही मागं आहे, पिछाडीवर आहे असं चित्र निर्माण झालं. यामुळं काहीही करून ही जागा जिंकायची, शिवसेना अथवा स्वाभिमानीला ती जागा मिळू नये यासाठी प्रयत्न करायचे. यातूनच प्रकाश आवाडे यांच्या बंडखोरीचा मार्ग पुढे आलेला दिसतो. या बंडखोरीला भाजपचा आशीर्वाद आहे का, याची चर्चा आता वेगावलेली आहे. कारण शिंदे गटाला ही जागा गेल्यानंतर ज्या पद्धतीनं नाराजी कायम आहे, ती नाराजी वाढत आहे. यातून मोठा फटका बसू नये म्हणून आवाडे यांना पुढे करण्यात आल्याचं समजतंय. कारण आवाडे यांची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. ती ताकद मानेंच्या पाठीशी लागणं फार महत्वाचं होतं, पण तसं होताना दिसत नाही. यामुळं आवाडे गटाची ताकद मानेला मिळणार नाही, म्हणून ही ताकद वेगळ्या पद्धतीनं भाजपसाठी वापरण्याची चर्चा झाली आणि त्यातूनच आवाडे यांची बंडखोरी पुढे आली. यातून 2 गेम सरळ सरळ झाले. एक तर भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न होताना दिसतात, आणि दुसरं म्हणजे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा धक्का आहे. कारण
एकनाथ शिंदे यांनी माने यांच्यासाठी आग्रह धरला, उमेदवारी मिळवली, पण प्रचारात ज्या पद्धतीनं माने यांची पिछाडी दिसत आहे ते पाहता ही जागा काहीही करून महायुतीला आपल्या पदरात पाडून घ्यायची आहे. त्यातूनच शिंदे यांना धक्का देत आवाडे यांची उमेदवारी पुढे आणल्याची चर्चा आहे. शिंदे यांनी 13 खासदारांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. पहिल्या टप्प्यात ते यशस्वी झाले, पण अजूनही 5-6 खासदारांना तिकीट मिळालेली नाहीत आणि ज्यांना मिळालेले आहेत तिथं आता पर्यायी व्यवस्था सुरू झालेली आहे. यामुळं ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीत जनसुराजच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपनं काही ठिकाणी शिवसेनेचा गेम केला, तोच गेम पुन्हा होणार का? कारण अब की बार 400 पार साठी भाजपला एक एक जागा महत्वाची आहे आणि ती जिंकण्यासाठी काही करण्याची भाजपची आता तयारी आहे. त्याचाच एक भाग म्हणून आवाडे यांची बंडखोरी पुढे आणल्याची चर्चा आता वेगावलेली आहे. या बंडखोरीनं मात्र महायुतीला फटका बसेल की महायुतीला फायदा होईल हे येत्या 15-20 दिवसात समोर येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आवाडेंना वेळ दिलेली आहे, त्यांची चर्चाही होणार आहे, पण चर्चेपूर्वीच आवाडेंनी एकूण ज्या पद्धतीनं बंडखोरीची भाषा केली त्यावरून बरंच काही वेगळं राजकारण यामध्ये होणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. कारण बंडखोरी करण्यापूर्वी आवाडे यांनी विनय कोरे, यड्रावकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी जाहीर करताना आपण भाजप सोबतच असणार हे मात्र सांगायला ते विसरले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण या निवडणुकीत उतरलो आहोत असं ते स्पष्टपणे सांगत आहेत. याचा अर्थ ते भाजप सोबतच राहणार हे निश्चित आहे. म्हणजे भाजप सोबत राहून बंडखोरी करून भाजपला मदत करण्याचा त्यांचा जो राजकीय डाव आहे तो नेमका कुठून आला याची चर्चा आता या मतदारसंघात वाढलेली आहे. कारण आता या मतदारसंघात पंचरंगी लढत होत आहे. ही पंचरंगी लढत कोणाला फायदेशीर होणार? महायुतीला होणार, महाविकास आघाडीला होणार की स्वाभिमानी संघटनेला होणार? याची आता चर्चा वेगावली असतानाच आवाडे यांच्या बंडखोरीने एक वेगळा रंग या हातकणंगले मतदारसंघात भरलेला आहे. म्हणजे या मतदारसंघात राजू शेट्टी किंवा सत्यजित पाटील यांच्याशी थेट सामना करण्यासाठी धैर्यशील माने जर कमी पडले तर दुसरा एक आपला उमेदवार तयार असावा असे वाटल्यामुळेच प्रकाश आवाडे यांची उमेदवारी यामध्ये पुढे आलेली आहे. या उमेदवारीने एकूणच या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. ही चुरस एकीकडे असली तरी दुसरीकडे मात्र भाजपनं या मतदारसंघाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे का ही चर्चा मात्र वेगावलेली आहे. एकूणच त्यांचा उद्देश एकच आहे की काही करून महायुतीला ही जागा मिळवायची. मग ते मानेंच्या माध्यमातून असू दे किंवा आवाड्यांच्या माध्यमातून असू दे, दोघांच्याही माध्यमातून प्रयत्न करून ही जागा काही करून महायुतीकडे ठेवण्याचा जो भाजपचा प्रयत्न सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आवाडे यांची बंडखोरी पुढे आल्याची चर्चा आता सुरू आहे. धन्यवाद. आपल्याला हे जर YouTube चॅनल आवडलं असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि फॉरवर्ड देखील.